कळलं का? सरपंचाच्या मण्यानं काय केलं ते? हो, अभ्यास नको होता म्हणून पळून गेला ना जंगलात. शाळा आली म्हणजे अभ्यासाला करणार तर पडेल. हो, आता प्रत्येक पालकाला वाटतं की नाही की आपल्या मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि प्रत्येक पाल्याचा तो अधिकार आहे. पण मनीष पळाला ही शिक्षण पद्धतीची हार आहे की त्याच्या घरच्यांचा शिक्षण घेतलंच पाहिजे या मताला त्याचा विरोध असण्यासाठी असलेलं पाऊल आहे. याचा विचार नको का करायला? तुला कुणी पहिल्यांदा भेटलं की काय विचारतो? पुढे जाऊन तू डॉक्टर होणार आहेस, काय इंजिनियर होणार आहेस, की मोठा साहेब होणार आहेस, असंच विचारतात ना. मग तुझ्याकडे शिक्षणच नाही तर तू काय करणार आहेस? काय डोक्यात घुसलं तर याच्या नुसतं ढ आहे पोरग, हे ढ सारखा न चा पाडा. अरे काय भविष्यात करणार आहेस तू? 8वीच्या पास करा धोरणामुळे इथपर्यंत आलो. आता आपला अभ्यास आपणच करायचा. आता ढकलगाडी कायमची बंद. ढगोळे पण आलेत का 9वीत? आता 10वीत कसे जातात ते कळेलच. त्या शाळेच्या भिंतींमध्ये ना जीव गुदमरतो माझा. मॅथ, सायन्स, इंग्लिश हे विषय का शिक्षेसारखे वाटतात. आणि हे विषय शिकवणारे सर किंवा मॅडम एका जेलर सारखे. सगळ्या गावाला मालूम आहे की मनीष 1 नंबरचा ढ आहे. मुलांना शाळा आवडत नाही ना, तर त्यांना शाळा कशी आवडेल याच्यावर आपण विचारमंथन केलं पाहिजे. काय हो सर? बरोबर. मला नाही आवडत रे ते पुस्तकी जगणं. आयुष्यात थेअरीला नाही प्रॅक्टिकलला महत्व आहे. पळ, लई पळ, पर जेव्हा घाबरशील दमशील तेव्हा घरी परत ये. पण वर्गात बसल्यावर काय आल्या थरथरतात वे हात आणि शेवटचा नंबर राहतो कवा बी अभ्यासात. मग अच्छा, मग सांगा जंगलातला राजा कुठे जातो का शाळेत? उडायला पक्षी का घेतो कुठले क्लासेस? मासे कधी देतात का स्विमिंगची परीक्षा? माझ्यासारख्या मुलांना कशालाही शिक्षा, कशालाही शिक्षा, अरे कशालाही शिक्षा. काय म्हणतात तुला सगळे? 1 नंबरचा ढ. 1 नंबरचा ढ.